हाय हॅलो नमस्कार, मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मला फास्टमध्ये स्वयंपाक वगैरे करून बाहेर जायचे होते, ते कुठे तुम्हाला नंतर सांगतेच। तर मग आज पत्ताकोबीचीच भाजी करावी असं ठरलं, कारण पत्ताकोबीची भाजी माझ्या घरी काही कोणी खात नाही, परंतु यामध्ये कॅल्शियम असते, मुलांना एखाद्या वेळेस हे देणं आवश्यक असते। तर मग आणलीच होती, तर मग मी भाजीच करणार आहे। नाही तर मी याची बरेच वेळा कोशिंबीर वगैरे बनवत असते, खूप टेस्टी लागते खाण्यासाठी आणि जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे कधी कधी आपल्यालाही ही गोष्टी आवश्यक असते। सर्वच भाज्या खायला हव्यात, यासाठी मग मी आज भाजी करत आहे। माझी मुलगीही आवडीनं खाते एखाद्या वेळेस केली तर, आणि मी मस्त मसाले वगैरे टाकून चांगली बनवत असते। आमचं हे चॉपर बघा खूप चांगलं आहे, मला खूप दिवसाची यांनी साथ दिली आहे। फास्टमध्ये होते आणि खराबही झालेलं नाही, खूप दिवसापासून 150 रुपयाला घेतलं होतं काहीतरी मी, म्हणजे जवळपास 6-1 महिने झाले याला घेण्यासाठी। तर खूप चांगलं चॉपर आहे हे। आणि नंतर मग भाजी वगैरे झाल्यानंतर चपात्या वगैरे करायच्या होत्या आणि मला बाहेर जायचं होतं आज, कारण आज संडे असल्यामुळे पृथ्वाचे कपडे वगैरे घ्यायचे होते, कारण उद्या तिची स्कूल स्टार्ट होणार आहे। माझी बाई स्कूलमध्ये जाणार आहे उद्यापासनं, त्यासाठी सगळं काही शॉपिंग करायचंच होतं। आमचं सगळं काही वेळेवरच असते, परंतु वातावरण इतकं खराब झालेलं होतं की सगळं म्हणजे असं पाऊस येणार की काय असं वाटत होतं, त्याच्यामुळं मग लवकरच जाऊन यावं असं म्हटलं। परंतु आज संडे असल्यामुळे भरपूर कामं होते, कपडेही खूप सारे धुवून टाकले मी, त्याच्यामुळं वेळच भेटला नाही, म्हणजे असं लवकर जावं आणि परत यावं यासाठी वेळच झाला मला कामं वगैरे करून घेण्यासाठी। आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करणं ह्या त्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहे। आणि पाऊसही खूप म्हणजे असं पाऊस येणार की काय असं वातावरण झालेलं आहे बाहेर। तर बघू आता पाऊस वगैरे जर आला तर मग जाणं कॅन्सल वगैरे होईल, आणि जर नाही पाऊस आला तर जावंच लागणार आहे। तर सर्व कामं पटापट आवरून घेतली की बरं राहते। आज संडे असल्यामुळे घराचे क्लिनिंगचे कामं किंवा भरपूर गोष्टी राहते, कारण एकच दिवस सुट्टी राहते, बाकी तर सगळे दिवस बिझीच राहते। त्याच्यामुळं मग घेतलं स्वयंपाक वगैरे, म्हणजे आधी सर्व कामं आटपून घेतले, कपडे वगैरे खूप सारे, आणि नंतर मग भाजी वगैरे करण्यासाठी घेतली। आपल्या लेडीजला काही चेन नाही, संडे असो की मंडे सर्व दिवस बिझीच असतात। एखाद्या दिवशी तब्येत ठीक नसली त्या दिवशीच आपल्याला रेस्ट भेटली तर भेटली, नाही तर अशी काही रेस्ट आपल्याला भेटतच नाही कोणत्याच याच्यात, म्हणजे कामं हे करावेच लागते। तर चला म्हटलं आज सगळे क्लिनिंगचे काम वगैरे करून घेते, कारण या दिवशी पृथ्वाचे पप्पा वगैरे घरी असते आणि मला त्यांची बरीचशी हेल्प होते। त्याच्यामुळं मग मी जे वरचे जाडे वगैरे आहे भिंतींचे वगैरे हे ते काढून घेतले। त्याचा काही व्हिडिओ मी केलाच नाही, कारण कसं आहे प्रत्येक वेळी कॅमेरा लावा, ऑन ऑफ करा, ह्या बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळं मला काही घेता आल्या नाही। तर मी जे काही म्हणजे करता येते शूट ह्याच गोष्टी घेते आता। आणि मी नवीन असल्यामुळं मी तेवढी कम्फर्टेबल नाही की प्रत्येक ठिकाणी कोणी येईल आणि त्यांच्यासमोर कॅमेरा ऑन करीन, कारण मला थोडंसं वेगळंच होतं आणि समोरचेही लोक म्हणजे असं वेगळंच म्हणते की प्रत्येक गोष्टीचे फोटो घेते की काय असं वगैरे, त्याच्यामुळं मला वेगळंच वाटते। मी प्रत्येक ठिकाणी काही व्हिडिओ घेत नाही। आणि मध्येच ना माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता, तर तिच्याशी मी गप्पा करत होती, फोनवर बोलता बोलताच मी भाजी वगैरे करून घेत होती। तर जे खलबत्ता आहे ना त्यामध्येच मी थोडाच लसण काढायचा होता मला, आज मला भरपूर असं लसणाची पेस्ट वगैरे करून ठेवायची आहे, परंतु नव्हती, संपलेली होती। तर मी मग थोडा लसण वगैरे काढून घेतला आणि भाजी वगैरे करून घेतली। सर्व जेवण वगैरे आटपून झाल्यानंतर मग तयारी करण्यासाठी घेतली, कारण बाहेर जाणे आवश्यकच होते, परंतु इतकं आभाळ आलं होतं आणि 4-5ही वाजलेले होते। माझं जाव की नाही जाव का नाही मन विचलितच होतं, परंतु हिचे पप्पा म्हटले की उद्या मग स्कूलमध्ये जा लागणार आहे, तर मग कसं होणार बा, काय ड्रेस वगैरे कोणता ती घालून जाणार, त्याच्यासाठी मग जाणं आवश्यकच आहे। त्याच्यामुळं मग आम्ही दोघीही तयारी करत होतो। आणि माझ्या पृथ्वाला ना मी तयारी करून दिलेलं बिलकुल आवडत नाही, तिच्या स्वतःच्याच हाताने करायची असते, म्हणजे कशी का होईना, परंतु ती तयारी स्वतःच्या हातानेच करत असते। तर ती नाही म्हणत होती, आणि मी चॉकलेट खाल्लेलं होतं, तर ती म्हणत होती की मलाही चॉकलेट दे मम्मा खाण्यासाठी, असं तिचं काही चालू होतं। आणि नंतर मग फायनली तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी। खूप सारं म्हणजे असं हवा वगैरे होती आणि थोडाफार पाऊसही चालू होता, परंतु छत्री वगैरे आम्ही घेतलेली होती। आणि थोडं समोर गेलो, इतका जोरदार पाऊस चालू झाला ना की विचारूच नका, खूप सारा
जोरदार पाऊस चालू झालेला होता. मग एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि परत निघालो. मग फायनली कपड्याच्या दुकानामध्ये पोचलो. इथेही खूप गर्दी होती आणि खूप वेळ लागला आम्हाला म्हणजे असं चॉईस वगैरे करण्यासाठी. कारण कसं चॉईसचा तर काही विषय नसते स्कूल ड्रेसमध्ये, बाकी आपल्याला व्यवस्थित होतो की नाही असं तसं चेंज करून वगैरे बघावं लागते. तर तिथं खूप वेळ झाला आणि नंतर मग इथं बघा ड्रेस वगैरे लावलेले होते. तर आम्ही दोघी पृथ्वा आणि मी बघत होतो. तर काही घ्यायचे वगैरे नव्हते, परंतु कसं आहे आपल्याला काही दिसलं की लेडीजला असं म्हणजे आपण बघितल्याशिवाय काही सोडत नाही. आणि मग स्कूल बॅग वगैरे घ्यायची होती तर दुकानात गेलो, पूर्ण चेक वगैरे करून घेतल्या, चेन वगैरे कसं आहे तर. आणि जे बॅग माझ्या हातात दिसते ते मी घेतलीच नाही, दुसरीच फायनल केली. माझं असंच होते नेहमी, मी बघते एक, दुसरं काही घेते एक. आणि वेळ झाला होता. हिचे पप्पा म्हणत होते की लवकर आटप, आपलं काही होत नाही लवकर. आणि नंतर मग आम्हाला फ्रूट वगैरे थोडंसं घ्यायचं होतं, भाजी वगैरे घ्यायची होती. तर तिथेही गेलो आणि नंतर मग फायनली घरी पोचलो. एवढा सारा पसारा झालेला होता आणि पृथ्वा तर एवढी खुश होती, तिला असा म्हणजे पाऊच भेटला, बाकी सगळ्या गोष्टी भेटल्या. असा होता माझा आजचा दिवस. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.